रामकृष्ण हरी. श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही निवडक अभंगांचं चिंतन आपण करतोय. चिंतनासाठी आज घेतलेला अभंग असा आहे. न लगे चंदना सांगावा परिमळ, वनस्पती मेळ हा कारुणी. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताही परे आवरेना. सूर्य नाही जागे करीत या जना, प्रकाश किरणा कर म्हणू. तुका मने मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. आजचा अभंग हा खूप प्रसिद्ध आणि याच्यातला एक चरण तर सुभाषित म्हणून सगळीकडेच वापरलं जात. महाराज या अभंगामध्ये आपल्या मूळ स्वभावाला झाकता येत नाही हे सांगतायत. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतायत, न लगे चंदना सांगावा परिमळ, वनस्पती मेळ हाकार. जंगलामध्ये असलेल्या चंदनाच्या वृक्षाला मी चंदन आहे किंवा माझा सुगंध छान येतो हे सांगण्यासाठी सगळ्या झाडांना गोळा करून बसावं लागत नाही म्हणतात. आपोआप त्याचा सुगंध सगळीकडे पसरतो असं म्हणतात. हे असं का होतं म्हणताना महाराज हे पुढचं चरण सांगतात. ते म्हणतात, आंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताई परिणावर. आपल्या आतमध्ये जे असतं, अंतरंगामध्ये जे आहे ते आपोआप तुमच्या स्वभावानुसार बाहेर आल्याशिवाय राहत नाही. त्याला किती कोंडून ठेवायचा प्रयत्न करा, ते बाहेर येणार म्हणजे येणार असं म्हणतात. हे सुभाषित खूप प्रसिद्ध आहे. आणखी उदाहरण देताना महाराज पुढे सांगतात की सूर्य नाही जागे करीत या जना, प्रकाश किरणा कर म्हणून. सूर्य दररोज उगवतो, पण उगवताना असं काही ठरवत नाही किंवा म्हणत नाही की हे किरणानं जावा आणि सगळ्या लोकांना आता जाग करा. प्रकाश देणं हा गुण आहे. तो प्रकाश देतो, लोक त्या त्या पद्धतीने उठतात आणि कामाला लागतात. मूळ स्वभाव त्याचा तो आहे. आणि शेवटी महाराज म्हणतात, तुका मने मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. आकाशामध्ये ढग भरून आले की मोर नाचतात. मोर नाचावे म्हणून ढग काही भरून येत नाहीत. मोर आपोआप नाचतात. ढग भरून येणं हा ढगांचा स्वभाव आहे. महाराज म्हणतात की खरं कधी लपवताच येत नाही. जे सत्य आहे ते कधी झाकत नाही असं महाराज सांगतात. किती सुंदर अभंग आहे बघा. या अभंगाच्या माध्यमातून चिंतन करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की जे खरं आहे ते कुठंच झाकत नाही. कुणी त्याच्यावर पांघरून घालायचा प्रयत्न केला तर ते सत्य गोष्टी कधीच लपून राहत नाहीत. आणि म्हणून आपण हे चिंतन केलं पाहिजे की आपण सुद्धा सद्वर्तनी झालं पाहिजे. सत्पुरुषाची जी काही लक्षणं असतात, संतांची जी लक्षणं असतात, त्यामध्ये हे ज्या पद्धतीनं राहतात त्यांना सांगत फिरावं लागत नाही मी संत आहे आणि हे आहे ते. त्यांचा मूळ स्वभाव सांगतो. सत्पुरुष, चांगली माणसं, जी सद्गुणी माणसं, सद्वर्तनी माणसं असतात ना, ती प्रत्येकाला आपली वाटतात. ज्याला त्याला ज्याच्यात असल्यासारखे दिसतात. म्हाताऱ्याला ती म्हाताऱ्यामध्ये म्हाताऱ्यासारखी वाटतात. स्त्रियांना ती स्त्रियांप्रमाणे वाटतात. पुरुषांना ती पुरुषांप्रमाणे वाटतात. लहान बालकांना ती लहान बालकांप्रमाणे वाटतात. म्हणजे ते सगळ्यांना आपले वाटतात. त्यांना त्याच्यासाठी वेगळं कष्ट करावं लागत नाही. कारण त्यांचे जे गुण असतात, जे सद्वर्तन असतात, ते सगळ्यांशी समत्वानं वागतात. दुजाभाव करत नाही. स्तुती किंवा निंदा याचा त्यांच्यावरती काही परिणाम होत नाही. किंवा मान मिळो किंवा अपमान मिळो त्याचाही त्यांच्यावरती काही परिणाम होत नाही. संतांची, सत्पुरुषाची ही लक्षणं आहेत. किंवा त्यांच्यामध्ये विशेष करून जी लक्षणं असतात की ज्यांच्यामुळे ते नेहमी उठून दिसतात, ते सर्वांना प्रेम देतात. सर्वांच्या प्रती ते दया दाखवतात. प्रत्येकाला परोपकार करण्याची भावना सदैव त्यांच्यामध्ये असते. आणि सगळ्यात महत्वाचं, ते निस्वार्थीपणे सगळ्या गोष्टी करत असतात. कोणत्याही पदामध्ये, कोणत्याही मोठेपणामध्ये ते अडकून पडत नाही. मला हे म्हणा, कधीच ते अपेक्षा ठेवत नाही.
आणि तरी सुद्धा आणि या सगळ्या गुणामुळं ते सर्वांमध्ये सगळीकडं आपल्या त्यांची कीर्ती त्यांचा महिमा आपोआप पसरत असतो. त्यांना त्याच्यासाठी वेगळे दाखवायची काही गरज नाही. अंतरीचे धावे स्वभावे बाहेर, त्यांचा स्वभावच तो सदैव सगळीकडे त्यांना घेऊन जातो. नव्हे तर त्यांच्याकडून ती सगळी कार्य करून घेतो, नव्हे तर तो सगळ्यांच्या मनातला होतो. आपण ही इतरांच्या सर्व लोकांच्या मनातलं होण्यासाठी या संतांची, या सद्वर्तनी लोकांची जी लक्षणं सांगितली त्या पद्धतीनं आतून होण्याचा प्रयत्न करूया. आणि आज इथंच थांबूया. उद्या भेटूया अशाच एखाद्या छानशा अभंगाबरोबर. तोपर्यंत रामकृष्ण हरी.